नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण बघूया की संध्याकाळचं वातावरण कसं राहणार आहे. तर मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपण जाऊया पुढे. तर आपण बघूया की आज संध्याकाळी 6 वाजेनंतर वातावरणात काय बदल येणार आहेत. तर जाऊया आपण पुढे. तर जसं की मित्रांनो आपल्याला दिसत आहे का बल्लारी, हुबळी, पणजी, सांगली, सोलापूर, मुंबई या साईडला आपल्याला संध्याकाळी 6 वाजेनंतर पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर नाशिक, मुंबई, सोलापूर, नांदेड या साईडला पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी, डोकली, सातारा, सांगली, कोकाक, पणजी या साईडला आपल्याला जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे संध्याकाळी 6च्या दरम्यान. तर मित्रांनो, तर तसंच की बल्लारी, कोपल, अनंत या साईडला आपल्याला, अनंतपूर या साईडला आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हिंदूपूर, मदनपल्ली, बेंगलुरू, मंगळुरू, चिकमगलुरू या साईडला आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तिरुपती, वेल्लोर, मनपल्ली या साईडला आपल्याला पण कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कर्नूल, रायचूर, विजयपूर, कलबुर्गी या साईडला पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर संध्याकाळी 9च्या दरम्यान आपल्याला दिसत आहे का अकलूज, अहमदनगर या साईडला आपल्याला जबरदस्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर डोपली, तर की आपण बघूया की हैदराबाद, नलगोंडा, बिदर, सिद्दीपेठ, रामगुंडम, वरंगल या साईडला आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. तर हैदराबाद, बिदर या साईडला आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे. तर नांदेड, बीड या साईडला आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे. आणि नाशिक या साईडला आपल्याला संध्याकाळी 8 वाजता पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. तर नागपूर, रायपूर या साईडला आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर गोंदिया, कापसी, कांकेर, चंद्रपूर, आदिलाबाद या साईडला आपल्याला राहण्याची शक्यता आहे. नागपूर, गोंदिया, रायपूर, कांकेर, कापसी, चंद्रपूर, आदिलाबाद, अमरावती, अकोला, बेटरूल या साईडला पण आपल्याला फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. आणि कोबरा इथे पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर नाशिक या साईडला आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर संध्याकाळी आपण बघूया की 12च्या दरम्यान पाऊस कसा राहणार आहे. तर नांदेड, वाघाला या साईडला आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर औरंगाबाद, सोलापूर, हैदराबाद, रामगुंडम, नंद्याल, नेल्लोर या साईडला पण आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पणजी, हुबळी, सांगली, मंगळुरू या साईडला पण आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर रात्री 12च्या दरम्यान आपल्याला मुंबई या साईडला पण जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर डोबली, रत्नागिरी, सातारा आहे, सांगली, कांकेर, बालकोट, विजयपूर, सोलापूर, कलबुर्गी, बिदर, लातूर, बीड, नांदेड, तर सिद्दीपेठ, हैदराबाद, वरंगल, नलगोंडा, रायचूर, कर्नूल या साईडला पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर हिंदूपूर, मदनपल्ली, बेंगलुरू, तर मंगळुरू, चिक्कम या साईडला पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कर्नूल आणि प्रत्युतूर या साईडला आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बीड, लातूर या साईडला आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर पेठ, लातूर, नांदेड या साईडला, बीड आपल्याला या साईडला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर अहमदनगर, नाशिक, मुंबई या दिशेला आपल्याला जोरदार पाऊस दिसत आहे. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपण शनिवारी 14 तारखेचे वातावरण बघणार आहोत की कसं राहणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत.